बस स्थानकात सोयी सुविधांचा अभाव, अधिकाऱ्यांच्या पाहणीत मोडणीम बस स्थानक नापास. सोलापूर पुणे महामार्गावरील मोडणीम बस स्थानक महत्वाचे बस स्थानक असले तरी या बस स्थानकात सोयी सुविधांचा अभाव असल्यामुळं हे बस स्थानक अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत नापास ठरलं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान 2025 अंतर्गत अधिकाऱ्यांनी मागील 2 दिवसापूर्वी या बसस्थानकाला भेट देऊन पाहणी करत सर्वेक्षण केलं. या बसस्थानकात महिला व पुरुषांसाठी शौचालयाची सुविधा नाही. बसस्थानकास रंगरंगोटी गेल्या अनेक वर्षापासून केली नसल्यामुळे बसस्थानक जुने असल्याचा भास या बसस्थानकात आलेल्या प्रवाशांना जाणवतो. फलाट क्रमांक, एसटीच्या मार्गाची माहिती देणारे फलक अस्पष्ट आहेत, तर प्रवाशांसाठी पाण्याची सोय नाही. त्याचबरोबर प्रवाशांना आवश्यक माहिती देण्यासाठी असलेले ध्वनिशोधक यंत्र बंद स्थितीत आहे. चालकांना व वाहकांना विश्रांती कक्ष नाही. कंट्रोल रूम धारक सध्या एकच असून रात्रीच्या वेळी कंट्रोल रूम धारक उपलब्ध नसल्यानं एसटी बस स्टँडमध्ये येत नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. रात्रीच्या वेळी दिवाबत्तीची व्यवस्थित सोय नसल्यानं रात्रीच्या वेळी बसस्थानकात अंधारच असतो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान 2025 अंतर्गत मोडणीमच्या या बसस्थानकाचं सर्वेक्षण श्रीरामपूरचे उपयंत्र अभियंता संभाजी शिंदे व अहिल्यानगरचे विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी पाहणी केली असून या सर्वेक्षणावेळी उपस्थित नागरिकांनी बसस्थानकाबाबत अनेक तक्रारी केल्या आहेत व नागरिकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या पाहणीत मोडणीम बसस्थानक हे नापास ठरलं आहे. ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.